तर त्यानंतर हे जे हार्वेस्टिंगच्या बाबतीत जर विचार पाहिला आपण, आता हे काय केवळ क्रिम्सनच का, जागतिक बाजारपेठेमध्ये जर हे आहे, उदाहरणार्थ फ्लेमचं कंपॅरिझन केलं तर टेस्ट, कुरकुरीतपणा, टिकाऊपणा, नुकसान नाही. त्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत संधी भरपूर आहे. देशांतर्गत बाजारपेठेत संधी आहे, पण एक्झिबिशन सेल, आता आम्ही सह्याद्री ते पाऊल उचलते, ऑलरेडी आम्ही मागचं चांगलं मार्केट केले. ज्यांनी क्रिम्सन घेतली ते कस्टमर तर रिपीट मागताय. आम्ही याची किपिंग क्वालिटी एवढी आहे की 15 फेब्रुवारीला हार्वेस्ट केलेला माल 15 ऑगस्टला विकला आपण, शेवटचा बॉक्स. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 15 फेब्रुवारी आणि 15 ऑगस्ट म्हणजे 6 महिने किपिंग क्वालिटी कोल्ड रूमला. तर त्यानंतर डायमोर, कंबाईन, CPPU याचा कुठलीच गरज नाही आहे. फुलर अवस्थेत सगळ्यात मागच्या 3 वर्षापासून माझा प्लॉट 10च्या 10 दिवस फ्लॉवरिंगमध्ये पाऊस आहे, एकही मणी कुजत नाही. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे क्रिम्सनचा. आणि मागच्या वर्षी जर विचार केला GAच्या बाबतीत 5 ते 10 ppm फक्त, जो आपण इथं कमीत कमी 150 ppm वापरतोय. पेपर लावण्याची गरज नाही. हार्वेस्टिंग अवस्थेत पाऊस आला तर रेन रेजिस्टंट, म्हणजे मागच्या वर्षी मालेगावचा विचार केला तर आरा आणि क्रिम्सन ह्या 2च व्हरायटी टिकल्या, बाकी 100% नुकसान झालं सगळ्यांचं. सेल्फ लाईट पहा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, फुलर अवस्थेत कूजच होत नाही, म्हणजे किती पाऊस पडू द्या काहीच अडचण नाही. जाता जाता सगळ्यात अडचणी ज्या क्रिम्सनला आहेत, भुरीला कंट्रोल जर केला तर 100% आपल्याला काहीच अडचण नाही. आणि भुरीचं शेड्यूल आपलं एकदम परफेक्ट पडलेलं आहे, काहीच अडचण नाही. बोरॉन टॉक्सिसिटी, बोरॉनचा वापर तिला करायचा नाहीये. हे आपण आता क्रिम्सनच्या बाबतीत पाहिलं. आता आपण टाइम बराच झालेला आहे, तरी पण जे नवीन व्हरायटी आहे आरा, तर त्या बाबतीत आपण आता पुढे जाऊ. कंटिन्यू ना. आता आराचा जर प्रवास पाहिला, मी पहिली गोष्ट हे सगळे फोटो पाहून तुम्ही त्याचे ट्रायल करू नका. आपण ट्रायल घेतोय की आराचा प्रवास कसा झाला किंवा कशा पद्धतीने आपण करतोय. आता हा ब्राझीलचा फोटो आहे. ब्राझीलचा फोटो दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या इथं आणि ब्राझीलचं क्लायमॅटिक्स कंडिशन मिळती जुळती आहे. आता आपल्याकडे येणाऱ्या नवीन व्हरायटीचा विचार केला आपण तर सह्याद्रीला आपण आत्ता ज्या आलेल्या आहेत, आराच्या ज्या आहेत, आरा 30, आरा 33 ह्या 3 व्हरायटी व्हाईटमध्ये, 1, 2, 3 ह्या 6 व्हरायटी रेडमध्ये आणि ह्या ब्लॅक, ह्या ऑलरेडी आपल्याकडे आता आलेल्या आहेत. त्यातले आरा 15 आपण फार्मर लेवलला पण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. ह्या व्हरायटी आपल्याला 2023ला ह्या सगळ्या उपलब्ध राहतील. ह्याच्या सगळ्या ट्रायल्स चालू आहेत. त्यानंतर SNFLच्या व्हरायटी व्हाईटमध्ये आयव्हरी, टिम्सन, त्यानंतर SNFLची रेडमध्ये टिमको, अलिसन आणि SNFLची ब्लॅकमध्ये मेलोडी, ह्या 5 व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास या 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 12 व्हरायटी आराच्या आणि 5 व्हरायटी ह्या सगळ्या व्हरायटी गेम चेंजर राहणार आहेत. आपले जे सगळे CPPU, ब्रॅसोनोलाइट, सगळे जे आपले जे खर्च चाललेत हे सगळे झिरो होणार. खिसा आपला ताकदवर राहणार आणि सगळ्यात मेन म्हणजे टेस्ट राहणार. टेस्ट आल्यामुळे कस्टमर खाणार आणि आपलं कन्झम्पशन वाढणार. तर ह्या सगळ्याचा आहे की हा जो मतदार्थ आहे की मागच्या 5 ते 6 वर्षापासून सह्याद्री झटत होती आणि त्याला यश आलेलं आहे. आणि 100% ह्या सगळ्या जवळपास 12 आणि 5 17 व्हरायटी 18 व्हरायटी आपण आणलेल्या आहे. आणि यातली एक व्हरायटी आपल्याला उपलब्ध झाली आहे आणि ह्या सगळ्या 16 व्हरायटी आपल्याला 2023ला उपलब्ध होतील. त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे व्हायरस फ्री रूटस्टॉक. ह्या एवढे रूटस्टॉक पॉल्सन आपल्याकडे आहे, पण व्हायरस फ्री याचा मदर ब्लॉक आपण करतोय. व्हायरस फ्री आज सगळे कुठतरी चाललंय, कोणतरी डॉगरीज आणतंय, कुठून तरी नर्सरीवाला आणतोय, कुठलीच नर्सरी रजिस्टर नाहीये, ते कुठून रूटस्टॉक आणते माहीत नाहीये, काहीच आयडिया नाहीये. आणि तो शेतकरी, तो नर्सरीवाला आणतोय कुठून तरी, त्याचं काय चाललंय, तो डिस्ट्रीब्युटर कोण मायाबापच नाही त्याला, त्यात व्हायरस आहे का नाही आहे, कुठल्या जमीन आलाय, काय आलाय, काहीच हे नाही आहे. तर हे सगळं आपल्याला जर मिटवायचं असेल तर व्हायरस फ्री रूटस्टॉकचा मदर ब्लॉक करणं महत्त्वाचं आहे.
आणि ह्यासाठी आपण आता हे एवढे रूस्टॉक आपण कॅलिफोर्निया आणि स्पेनवरून काही मागवलेत. पॉल्सन आहे, सॉल्ट क्रिक आहे, SO4 आहे, 5BB आहे, 101R आहे, 140R आहे, 10114 आहे, डॉगरीज सुद्धा आपण आणलेलं आहे व्हायरस फ्री. हे सगळे रूस्टॉक आपण आता ह्या सगळ्या ग्रो करणार आणि ते ग्रो केल्यानंतर आपण त्याचं मदर ब्लॉक, व्हायरस फ्री मदर ब्लॉक करणार. व्हायरस इंड्युसिंग लॅब आपण ऑलरेडी टाकली आहे आपल्या इथे. ती आता एक 15 दिवसात आपल्याला हे होईल की तिथं आपण सगळे व्हायरस चेक करू. व्हरायटीचे असेल, रूस्टॉकचे असतील, सगळे व्हायरस आपण चेक करणार आणि त्यानुसार ते असेल तर डिस्ट्रॉय करणार. जे व्हायरस फ्री आहे तेच आपण एक सर्टिफाईड नर्सरी म्हणून आपण शेतकऱ्यांपुढे एक देणार आहे. आणि हे कसं आहे की हा जो सगळा उद्योग आहे हा काही बुवा एक बिझनेस म्हणून नाही, ही गरज आहे. शेतकऱ्यांना आज सगळं एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि ह्याच्यातून कुठलाही बिझनेस न करता आपल्याला ही इंडस्ट्री जर टिकवायची असेल, नाशिकचं वातावरण, नाहीतर तुम्हाला नाशिकचं वातावरण तसं द्राक्षाला अनुकूल नाही आहे, पण इथं सगळं डेव्हलपमेंट झाले. सोलापूर, सांगलीवाले तुम्हाला पुढच्या 3 वर्षात खाऊन टाकणार आणि मग आपल्याला डोळे पुसायला कोणी राहणार नाही. तर त्यासाठी आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला ह्या पूर्ण क्वालिटी वर्क करणं जरुरी आहे. अंतर 100% 10-6च्या आत कुठलंच नाही, हे करणं जरुरी आहे. हे रूस्टॉकचे आपले हे आहेत. हा रूस्टॉक जो आहे हा याची जर ग्रोथ पाहिली तर फक्त 27 दिवसाचं झाड आहे. ग्राफ म्हणजे बॅगिंग केल्यापासून पासून हे 27 दिवसात एवढं वाढलेलं आहे. हे क्वारंटाईनमध्ये आहे सध्या. इथून मग ते ओपन POK मध्ये जाईल आणि मग आपण त्याचं मदर ब्लॉकला कन्वर्जन करून ते आपण सगळ्या शेतकऱ्यांना ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आणि आम्ही एक बदल जो घडवला आहे आता, आम्ही म्हणण्यापेक्षा सप्टेंबर ग्राफ्टिंग 0 करायचं. आमच्याकडे आराचं ग्राफ्टिंग आपण केलं आहे. 13 मार्चचं ग्राफ्टिंग आहे. आज प्लॉट छाटणीला आहे. 13 मार्च 2020. कशाला कोदे घ्यायचे सप्टेंबर? प्रत्येकजण मला आताच काढी पाहिजे, मग पुढे 15 दिवसांनी होणार नाही, सप्टेंबरमध्ये नाही, ऑगस्टमध्येच पाहिजे. जुलैला जाऊ ना, जुलैला जाऊ, दणकट औषधं मारा, खिसे खाली करा, डावणी परत घुसला काढीत हे झाला, परत फेब्रुवारी कट करा. ते प्रेझेंटेशन आम्ही आता काही केलं, त्याचं डायरेक्ट आम्ही ट्रायल घेतली. सप्टेंबर ग्राफ्टिंग, डिसेंबर ग्राफ्टेड रूस्टॉक आणि 15 फेब्रुवारी ग्राफ्टिंग. 15 फेब्रुवारी ग्राफ्टिंग सगळ्याच्या पुढे आहे. खर्च 10% ह्या दोन्हीच्या बदल्यात. 5 किलोची हुंडी अजिबात गरज नाही, ओझेच व्हायचे नाही. आणि कशाला ट्रान्सपोर्टरचे पैसे भरता? साधी सिंपल कपातली हुंडी आपण अवेलेबल केली. 9 रुपयाला 30, 5 रुपये कसे येईल हे आम्ही पाहतोय. कशाला हजार तुम्हाला 800 झाडं लावायचे, 8 4000 बाद झाले. तर तुम्हाला 100 रुपयाची हुंडी 40,000 कशाला करायचं? 8,000 काम होणार आहे. 15 फेब्रुवारी ग्राफ्टिंग करा, सगळं काम एकदम परफेक्ट होणार. त्याचे ट्रायल्स आपण घेतलं. तुम्ही जा आमच्या फार्मला पहा, तिथे तुम्हाला सगळं मी सांगतोय म्हणजे काय, कुठून तरी ऐकलं सांगणार. आम्ही हे सगळं प्रूव्ह केलं आणि त्यानुसार आपण बोलतोय. त्यामुळे आपल्याला हे व्हायरस फ्री रूस्टॉक ग्राफ्टिंगचा पिरियड आपल्याला बदलणं जरुरी आहे. त्यानंतर ह्या आराच्या व्हरायटी पहा. आरा 30 आहे, आरा 33 आहे. आरा ह्या सगळ्या येणाऱ्या व्हरायटी आहेत. ह्या आराच्या रेड व्हरायटी आहेत. लिटरली काही व्हरायटी फ्लेमच्या पेक्षा पण 10 दिवस कमी याच्या आहेत. क्रिम्सन पेक्षा 1 महिना कमी कालावधीच्या आहेत, 80 दिवसात. याच्यातल्या एक पर्टिक्युलर व्हरायटीचे ट्रायल चालू आहेत. पण आता ही 29 जर विचारली तर हिला कुठलंही GA इथे फॉन 0, हिला आधी कलर येतो आणि मग पाणी उतरतं, मग शुगर येते. तर हे बदल, ह्या गोष्टी ह्याला 15-20 वर्ष त्यांनी हे केलेत. आणि ह्या व्हरायटीचा आपण योग्य प्रॉपर वापर केला पाहिजे. आपण जे काही ग्राफ्टिंग करतोय आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे की आपण नाही तर याला दिली त्याला दिली तर आपले पूर्ण जे भारताचे दार आहेत सगळे बंद होतील. आम्ही आता बऱ्याच काही PPF आहे किंवा बरेच एक्सपोर्ट, त्यांना आम्ही स्वतः मदत करतोय की अजून तुम्ही दुसऱ्या व्हरायटी आणा. त्यासाठी जे कागदपत्र लागते सगळं आम्ही स्वतः गाईडलाईन देतोय की तुम्ही हे हे पूर्तता करा, तुम्ही हे करा. तर हे आपल्याला एक इंडस्ट्री किंवा एक सगळे मिळून आपल्याला एक द्राक्ष, हे आपले हेवादावे विसरून भारतीय द्राक्ष म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे आणि जगाला कॉम्पिटिशन करायची आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला हे करणं जरुरी आहे. SNFLच्या व्हरायटी याला PGR अजिबात नाही, म्हणजे नगण्य नाही, बरोबरच आहे. आपल्या वातावरणात लागत, त्यांच्याकडे थंडी असते, त्यांच्याकडे असतं, त्यामुळे ते लागतात. इथं आम्ही काही मागच्या वर्षी आरावर ट्रायल घेतल्या तर जे साईड इफेक्ट आले त्यांच्यापेक्षा आपण 50% कमी. ह्या वर्षी आम्ही काही प्लॉट 0 PGR आहे, 0, आणि ते प्लॉट पुढे चांगले आहेत. SNFLची ॲलिसन आहे, टिमको आहे. ही व्हरायटी
जर तुम्ही खाल्ली तर प्रेमात पडतात डायरेक्ट त्या व्हरायटीच्या. 1 किलो सहज खाऊ शकतो माणूस. का तर ह्याला कुठलीच पीजीआर नाही, नॅचरल तिची ती हे आहे, टेस्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आराची ही ब्लॅक व्हरायटी आणि एसएनएमएलची एक ब्लॅकमध्ये 2 व्हरायटी येत आहेत आपल्या. अंतर हे कमीत कमी 3.3 मीटर बाय 1 किंवा 10 बाय 6 फूट हे महत्वाचं आहे. आता पहिली गोष्ट, आता आराच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला काय की आराचा फ्रुटफुलनेस हा कमीत कमी 160 ते 220% आहे. इथं सगळ्यात मेन आहे की आपला कंट्रोल, माइंडसेट. थॉम्सनचा दिमाग टोटल बाजूला, डिलीट. थॉम्सनचा टी पण नाही काढायचा. तुम्हाला अंतर किती, तुम्हाला घड किती, तुम्हाला मणी किती, हे मात्र काम याच्यात करायचं आहे. बाकीचे सगळे तुमचे खर्च कमी होणार आहे. कमीत कमी आम्ही 70% घड कमी केले. आत्ता 70% घड कमी केले. पेपर रॅपिंगचा पीजीआरचा खर्च नाही, ब्रॅसोनाइट काय अजिबात नाही, पेपर रॅपिंग नाही. त्यामुळे काय खर्चाची बचत, पर्यावरण संतुलन. हे पेपर काढल्यानंतर डिस्ट्रॉय करणं फार मोठा विषय आहे. लीडचे प्रॉब्लेम यायला लागलेत, रेसिड्यूमध्ये अडचणी यायला लागल्यात, पाऊस पडला की परत ते अजून विषय येत आहेत. रेन रेजिस्टन्स 160 mm पाऊस झाला होता 20 ब्रिक्सला. तुम्हाला पुढे फोटो दिसतील. 160 mm पाऊस झाला 20 ब्रिक्सला. एक सिंगल मनी क्रॅक नाहीये. एकूण खर्चाचा विचार केला तर कमीत कमी 50 ते 60 हजार बचत होते एक एकरा मागे, म्हणजे आरा आणि कम्पेरेटिव्ह आपण थॉम्सन जर केलं तर. काही कारणास्तव बाग गेला, डाऊनीने गेला किंवा ट्रॅक्टर चालत नाही, हेवी सॉइल आहे, डाऊनी पडला गेला, तर आपण 1 महिना थांबून परत छाटू शकतो. परत त्याच्यापेक्षा डबल घड येतात. एवढा फ्रुटफुलनेस आहे आराला. तर आपलं वर्ष वाया जाणार नाही, तुमचं खर्च वाया जाणार नाही. तो नॉमिनल 1 महिन्याचा खर्च झाला तेवढाच, पण तुम्हाला तो पैसे देऊन जाणार. म्हणजे जे काही हे सगळं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आराच्या बाबतीत आहेत. फ्रुटफुलनेस पहा, किती घड आहेत त्यात. शूट किती, 2 शूट आहेत. 1 2 3 4. हे जरी घड कमी करून, इथं एक घड कमी करून ठेवलेले आहेत. प्रत्येक डोळ्यात घड आहे. 20 mm 5 डिसेंबरची अवस्था होती. फळ छाटणी पहिली 1 सप्टेंबरला होती. नगण्य जी होता, उन्हाळ्यात मात्र आम्ही वापरला होता, पण आता नाहीये. 20 mm साईज झाली होती. 20 मे 20ला 100% पाणी उतरलं. त्यावेळेस ही फळ छाटणी दुसरी होती. ही पहिली, ही दुसरी छाटणी 5 तारखेला घेतली होती आपण, 5 फेब्रुवारीला. त्याची ही स्टेज आहे 20 मेची. त्यानंतर 100% पाणी उतरलं, ही 25 मे ची फळ छाटणी होती. ही दुसरी फळ छाटणी होती. 100% पाणी उतरल्या अवस्थेत 25 मे 20 ची आहे फळ छाटणी. ही 2 तारखे दुसरी फळ छाटणी 5 तारखेची आहे. हे 160 mm पाऊस पडला होता. एक नॉट सिंगल मनी क्रॅक आहे. हे दाखवण्याचा उद्देश तोच आहे की ह्याच्यात कुठेही क्रॅकिंग नाहीये. 100% पाणी उतरणे. हे पहा इथं 21 mm साईज, एकूण पाऊस 160 mm, 22 शुगर. 4 जून ते 10 जून 160 mm पाऊस पडला होता. आणि पुढच्या प्लॉटला शेवटचं आपलं हार्वेस्टिंग झालं होतं 20 जूनला, तर तिथं 260 mm पाऊस झालेला आहे, तरी तिथं मनी क्रॅक झालेला नाही. तर ह्या सगळ्या जमेच्या बाजू ह्या व्हरायटीच्या आहे. हे झाड हे आत्ता त्याचं फेब्रुवारी 2019ची ग्राफ्टिंग हे येते, रिकटची तारीख आहे, ते झाड आहे. हे आपण म्हणजे याच्यात काय आहे की आपण इझिली अडचण काय आली तर आपण असं काही हे झालं, डाऊनीने बाग गेला किंवा काही कारणास्तव गेला आपला बाग, तर आपण परत छाटू शकतो, परत त्याला माल घेऊ शकतो 1-1.5 महिना थांबून. तर हे फार महत्वाचं आहे. त्याच बागेची ही आपण किती 7 जूनला ही हे घेतलेली, 7 जूनला हार्वेस्टिंग झालेली. 7 जून ते 15 जूनला हार्वेस्टिंग झाली. आणि ही आपण आता 15 ऑगस्टला त्याची प्रीब्लूम अवस्था आहे ह्याच प्लॉटची. हा प्लॉट आपण 15 जूनला हार्वेस्ट केलाय आणि ही 15 ऑगस्टची ही अवस्था आहे त्या प्लॉटची. 27 जुलैला आपण हा प्लॉट छाटलेला आहे. तो प्लॉट आता जर विचार केला तर 15 ऑगस्टला ही अवस्था होती. आता तो सेटिंगमध्ये आहे प्लॉट. म्हणजे आपल्याला हे जे आहे की बुवा याच्यात मला ह्याच्यातून हे सांगायचं नाही की तुम्ही याचे खूप लय उत्पादन घेऊ शकतो. पहिली गोष्ट हे पहिलं डोक्यातून काढून टाका. हे तुम्हाला फक्त दाखवणे, वेगवेगळ्या ट्रायल चालू आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अनावधानाने आपली बाग गेली तर आपला खर्च वाया न जाता पुढच्या वर्ष वाट न पाहता आपल्याला 1 ते 1.5 महिना थांबून तुम्ही लगेच छाटणी घेतली तर तुम्हाला त्याला दणकट माल निघतोय.
म्हणजे तुमचे पैसे साबूत आहेत, तुमचा खर्च वाया जाणार नाही, असं याच्यातून मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे आपण मगाशीच कव्हर केलं आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे बा क्रिम्सन आणि आराच्या किंवा नवीन नवीन व्हरायट्या ज्या येत आहेत सह्याद्रीमध्ये ज्या येत आहेत, तर ह्या सगळ्या आपण व्हायरस फ्री रूट स्टॉक असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण योग्य दिशेने आपण सगळ्यांनी टेक्निकली अभ्यास केला पाहिजे. क्रिम्सनच्या बाबतीत तर मी म्हणतो सगळ्यांनी एकत्र येणं जरुरी आहे. जे जे प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच ठिकाणी 10 प्रॉब्लेम सापडतील, त्यातले 5 प्रॉब्लेमचे उत्तर तुमच्याकडे ऑलरेडी त्याच शेतकऱ्यांकडे आहेत. हे जो पण एकत्र प्लॅटफॉर्म येणार नाही आणि आपल्याला जर मार्केट जागतिक बाजारपेठ टिकायचं असेल तर आपल्याला क्रिम्सनला हे पुढं लगेच न्यावं लागेल. ह्या व्हरायट्या येतात डेव्हलप होता आपल्याला 3-4 वर्ष जाणार आहे, तोपर्यंत आपण क्रिम्सननी तो धोरा पुढे नेऊ आणि मग ह्यानी ह्याचा बॅकअप आपण करू. धन्यवाद. अन्नूदादा मोरेंचा प्रश्न आहे की सर, सह्याद्री 3 वेळा आरा 15 छाटतंय, सर्वसामान्य शेतकरी सलग 2 वेळा पीक घेऊ शकतात का? पहिला मी तो मुद्दा मगाशीच क्लिअर केला. हे फक्त एक ट्रायल म्हणून आपण करतोय. आपला सलग 9 टन जर उत्पादन येत आहे किंवा येतंय हे आपण सगळं चेक करतोय. पण मला याच्यातून उद्देश हा नाही आहे की तुम्ही 2 वेळा छाटणी घेऊन प्रोडक्शन घ्या. याचा उद्देश हाच आहे की आपण एकदाच 10 ते 12 टन उत्पादन घेऊ, 50-60 हजार रुपये खर्च वाचवू आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्या काही सगळ्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थिती आहेत त्याला हे तग धरून राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण काही कारणास्तव खूप पाऊस लागला, ट्रॅक्टर स्प्रे मारू शकलो नाही किंवा डाऊनीने किंवा कशाने अडचण आली तर तिथं आपण बाग रिकट करून म्हणजे बागची डबल छाटणी परत छाटणी घेऊन आपण उत्पादन साबित करू शकतो. आणि जो काही पुढच्या वर्षाची वाट पाहून जो काही खर्च वाया जाणार आहे तो खर्च न वाया जाता आपण प्रॉफिटमध्ये राहू, ह्यासाठी ते फक्त आपण करतोय. ट्रायल झाल्यानंतर आपण हा डाटा सगळीकडे प्रोव्हाइड करू. सटाणा भागामध्ये अन्नदातांचाच प्रश्न आहे, सटाणा भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रिम्सन जिरली, याचे काय कारण वाटते? मगाशी सटाणा भागात जो आहे की सटाणा भागात असेल किंवा आता आपल्या इथं नाशिकला पण जे आहे, मगाशीच मी तुम्हाला दाखवलं की पहिल्या 65 दिवसात शेतकरी भरपूर काळजी करतो आणि पुढच्या 65 ते 130 दिवसात म्हणजे मी काय सांगेल किंवा छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपासून मागे 70 दिवसात मगाशी मी तो एक बाईचा फोटो गरोदर बाईचा फोटो दाखवला की आपल्याला तिथे जी गरोदरपणात जी गर्भाची काळजी घ्यायची, गर्भ तर तयार झाला आहे पण तो पुढे स्ट्रॉंग कसा करायचा ही जर काळजी नाही घेतली तर 100% अडचण येणार आहे. वातावरणाचं सिच्युएशन काय आहे, त्यानंतर तुमचं इरिगेशन मॅनेजमेंट काय आहे आणि त्यानंतर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट काय आहे की तो जो घड आहे त्याला पूर्ण पोषक सगळे द्रव्य जर असतील, अन्नद्रव्य असतील तर तुम्हाला सूर्यप्रकाश चांगला असेल तर जिरण्याचा इश्यूच येणार नाही. प्रभाकर शिरसाट विचारतायत, क्रिम्सन ही रेड व्हरायटी आहे पण आपल्याकडे ती अनेकदा खूप काळी होऊन जाते, ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्या? याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रिम्सनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर क्रिम्सनच्या बाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे आपण ती छाटणीचं नियोजन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कलर पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे. ज्यावेळेस तुम्ही थोडं आर्ली जाता त्यावेळेस तुम्हाला कलर एकदम रेड येतो, ज्यावेळेस थोडं लेट जातात त्यावेळेस तुम्हाला थोडा ब्लॅकिश दिसतो, तो ब्लॅक नसतो, तो रेडिश ब्लॅक म्हणजे चॉकलेटी कलर. तो ज्यावेळेस तुम्ही खाली ठेवतात जो घड वर काळसर दिसेल ज्यावेळेस खाली ठेवतात तो चॉकलेटी टाईपचा घड आहे आणि त्याचा मार्केटला ॲक्सेप्टन्स आहे, तो ब्लॅक नसतो. तर आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट प्रॉपर असेल, फुकटचा सूर्यप्रकाशाचा परावर्तित लक्ष जर त्याला चांगला मिळाला तर कलर तुम्हाला युनिफॉर्म आणि चांगला येणार आहे. त्यानंतर राहुल रसाळे निगोजचे त्यांनी आता मागे एक पोस्ट शेअर केली होती की त्यांनी क्रिम्सनची लागवड केलेली आहे परंतु त्यांना ते रूट स्टॉकवरती बेंगलोर डॉगरीजवरती रूट स्टॉकवरती ते सॅटिस्फाईड नाही आहेत. मग ते आता 2 झाडांच्या मध्ये ओन रूटवरती क्रिम्सन करतायत. त्यानंतर मला सकाळी पिंपळगावरून कांतीलाल भाऊ बडांगेंचा पण हाच कॉल होता की ओन रूटवरती क्रिम्सन आणि आता आपण डॉगरीज वरती आणि पोल्सन वरती क्रिम्सन केलेले आहेत. तर हा विषय बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे की ओन रूट वरती क्रिम्सन वर जावं की डॉगरीज आणि पोल्सन वरतीच क्रिम्सन करावं. हा जो मुद्दा आहे मी मगाशी पण सांगितलं की सह्याद्रीने जरी याच्यात पुढाकार घेतलाय तरी आपण 80%च पोहोचलोय.
आपण क्रिम्सनचे जे काही सगळे शेतकरी आहे, यांनी एकत्र येणं जरुरी आहे. थॉम्सन, फ्लेम, इतर व्हरायटीवर आपण कमीत कमी मागच्या 30-40 वर्षापासून काम करतो. त्याच्यात रिसर्च भरपूर झालेला आहे. NRC असेल किंवा वेगवेगळ्या जगात रिसर्च आहे. त्याच्यात आपण आपल्या क्लायमॅटिक कंडिशनला त्यांचं माझं मागे पण बोलणं झालं होतं रसाळांशी की बुवा मी ओन रूट लावली तर तिथं ती चांगली काम करते. पोल्सन, डॉगरीज कसं आहे, अजून कुठल्याही कन्क्लुजनला आपण लगेच जाऊ शकत नाही. हा फार महत्त्वाचा आणि याच्यात रिसर्च करणं की 4 ॲटलिस्ट सलग 3 ते 4 वर्ष सेम सॉईल कंडिशन आणि सेम रूस्टॉक. म्हणजे तुम्ही एक हलकी जमीन आहे तिथं रूस्टॉक वेगळा आहे, भारी जमीन तिथं रूस्टॉक वेगळा आहे, तर ह्याचं कधीच कम्पॅरिझन होणार नाही. ॲपल टू ॲपल आपल्याला कम्पॅरिझन करणं जरुरी आहे. जर जमीन तुमची एकसारखी आहे, एकसारखा रूस्टॉक आहे, याला आपल्याला काम करणं आहे. सह्याद्रीने पण हे पाऊल उचललं आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांनी वर्षापासून वाटा 70% आहे जगभरात आणि नवीन व्हरायट्या पण येत आहेत, ह्या धर्तीवर येत आहेत, याचा बेसवर येत आहेत. तर हे आणि तिची जमेच्या बाजू सगळ्या आहेत. तर आपण ह्याच्यातलं रिसर्च करून आपण हे सगळं म्हणजे उत्तर लगेच देणं चुकीचं आहे, कारण आम्ही तो रिसर्च केलेला नाही आहे. आपल्याला सगळं मिळून हे करणं जरुरी आहे. वैभव नायकवाड्यांचा पण ह्याच पद्धतीचा प्रश्न आहे की पोल्सनवरती क्रिम्सनला साईज कमी मिळते का? कलर ठीक येतो परंतु साईज कमी मिळते का ॲज कम्पेअर टू डॉगरी? मागच्या 1.5-2 वर्षातला जो एक्सपिरियन्स आपण पाहिला त्याच्यावर आपण कन्क्लुजनला येत नाही. मगासारखाच विषय आहे. काही ठिकाणी साईजचा इश्यू, जसं आता आपण श्रीरामभाऊंकडे 110R त्यांनी होतं, तिथं 100% साईज कमी आहे. पण आता तुमची सॉईल कशी आहे त्यानुसार रूस्टॉक आणि त्या रूस्टॉकला कुठली व्हरायटी सूट होते, ते मॅरेज कोणाचं, दोघांचं लग्न जुळतंय का नाही हे आपल्याला पाहणं आहे. यासाठी परत आलं ट्रायलचा विषय. तर त्यामुळे आपल्याला तिथे कलर 100% क्रिम्सन तुमच्या पॉल्सनवर थोडा चांगला येतो. साईजला आपल्याला ऑब्झर्वेशन आलेत, पण मी लगेच तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही की हे कमी आहे, साईज कमी आहे. पण फ्रुटफुलनेसला थोडासा तिथं डिफरन्स दिसतोय. ह्या शास्त्रयुक्त ट्रायल आपण ज्यावेळेस पुढचे 3-4 वर्ष करू त्यावेळेस आपण याचं परफेक्ट उत्तर शोधू. कलरसाठी इथ्रिलचा आपण मग विषय घेतला, परंतु ॲब्सिसिक ॲसिडच्या पण प्रॅक्टिसेस आहेत, तर आपण EBAचा प्रयोग करून बघितलेला आहे क्रिम्सनवरती? हो, इथ्रेलचा वापर करून आपण पाहिलंच. ABAचा पण आपण प्रयोग केला होता. पहिली गोष्ट, ABA एक रजिस्टर्ड फॉर्ममध्ये अवेलेबल नाही आहे, चायना सोर्स आहे, त्यात खरंच ABA आहे का माहीत नाही. त्यानंतर बाहेरच्या देशात आम्ही जवळपास मागच्या 5 वर्षात आम्ही सह्याद्रीचे शेतकरी आम्ही कमीत कमी 7 देशांमध्ये जाऊन आलो. तिथं ABAचा वापरची कॉस्ट आपल्याकडे सगळ्यात मेन जमेची बाजू काय आहे की आपलं क्लायमेट सुटेबल आहे कलर येण्यासाठी. आपल्याला इथेलचं जस्ट बूस्ट द्यायचं आहे. बाहेरच्या देशात ABAचा वापर, ABA हा पेंटसारखा आहे. हे नुसतं पेंट, त्याचं युनिफॉर्म जर हे नाही झालं तो पेंट म्हणूनच आहे आणि कमीत कमी 50,000 रुपये एकरी खर्च आहे ABAचा आणि तो आपल्याला परवडणारा नाही आहे. म्हणून आपण इथेफॉनचा वापर, त्यानंतर कॅनोपी मॅनेजमेंट, सूर्यप्रकाश प्रॉपर कसा येईल, त्यात आपण मागच्या वर्षी काही फार्मामिनचे काही वापर केला. त्या म्हणजे फक्त क्रिम्सनलाच नाही तर नानासाहेब पर्पज सगळ्याच व्हरायटीला एकदम चांगले झाले. ते प्रोडक्ट आपण अवेलेबल करून दिलेलं आहे आणि ते पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये, ज्याची किंमत डायरेक्ट अर्ध्यावर आणली. मला मार्केटिंग करायचं नाही आहे. इथे सगळ्यात मेन की आपल्याला उपलब्ध पर्याय काय आहे आणि त्यानुसार जाणं जरुरी आहे. इथे फॉनमध्ये जर प्रॉपर गेलं 100% कमी खर्चात होईल, पण डोस जास्त झाला तर वय कमी होतं, त्यानंतर उशीर झाला तर रेसिड्यूचा प्रॉब्लेम येतो. तर पर्याय आपण प्रॉपर केले आणि कॅनोपी मॅनेजमेंट केली तर हे बाकीचे खर्च पण करण्याची गरज नाही. पिंगळवाड्यावरून नामदेव बांबरे विचारतायत की एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये मार्केट म्हणजे त्यांचा अर्ली मार्केटला ते येणार आहे, तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती असेल? एक्सपोर्टच्या बाबतीत जर विचार केला तर आता आपला जवळपास स्पेनचा माल आता तिथे चालू झालेला आहे. परिस्थिती म्हणजे जर विचार केला कोरोनाचं वाटत नाही की फेब्रुवारीपर्यंत सुधारण्याचे चान्सेस आहेत. जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, पहिले म्हणजे जुलैला होईल, ऑक्टोबरला होईल, डिसेंबरला होईल. वॅक्सिन जोपर्यंत येत नाही, मी पण सांगू शकत नाही फेब्रुवारीला होईल किंवा डिसेंबरला पण क्लिअर होईल. वॅक्सिन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सिच्युएशन क्लिअर होणार नाही. आणि ह्या वर्षी सिच्युएशन जे आहे, ऑर्डर आहेत, काहीच अडचण नाही आहे, पण क्वालिटी माल जर नसेल तर 100% अडचणी येणार. आरा 15ला शेल्फ लाईफच्या संदर्भामध्ये काही अडचणी आहेत का, किंवा बेरी ड्रॉपिंगच्या काही अडचणी आरा 15 मध्ये आहेत का, हा प्रश्न अरविंद खोडे आणि बबलू मोरे यांनी विचारलेला आहे. आरा 15च्या बाबतीत 100% अडचण नाही आहे,
पण PGRचा आता आम्ही मागच्या वर्षी काही ट्रायल्स घेतल्या होत्या आपल्या ह्या क्लायमेटिक कंडिशनला. मागच्या वर्षी आम्हाला 100% त्याच्यात काही प्लॉटला जिथे तिथे ट्रायल्स होते त्या अडचणी आल्या. पण आत्ता त्या मागच्या उन्हाळ्यात जो आपण प्रोडक्शन घेतलं तिथं त्या अडचणी डायरेक्ट झिरो झाल्या आहे. मग ह्या वर्षी आपण सगळ्या त्या प्रॅक्टिसेस चेंज केल्या आहे. तर त्यामुळे आरा 15 म्हणून अडचण नाही आहे, आपलं डोक्यातलं घुसलेलं PGR हे अडचण आहे. लेट छाटणी क्रिम्सन कलरला काही अडचणी येतात का? हो, 100% अडचण येतात. एक शेटेंचा प्लॉट होता ठेंगोड्याला, त्यांनी छाटणी लेट घेतली होती. जसं जसं टेम्परेचर तुमचं पहा, अँथोसायनिन डेव्हलपमेंट जी आहे ही फार महत्त्वाची. ज्यावेळेस तुमचं डे आणि नाईट टेम्परेचर फ्लक्च्युएशन म्हणजे व्हाईट व्हरायटीमध्ये पिंक बेरी येते म्हणजे क्रिम्सनला आणि कलर व्हरायटीला चांगलं वातावरण आहे. आणि ते तुमचं फ्लक्च्युएशन कधी होणार नाही, ज्यावेळेस तुमचं जसं जर लेट जाऊ तसं फ्लक्च्युएशन होत नाही आणि अँथोसायनिन डेव्हलपमेंट होत नाही. तर तिथं तुम्हाला 100% लेट याला तुम्हाला कलरला अडचणी येणार. साधारण किती तारखेपर्यंत तिची छाटणी शेवटची असावी? आपण जर विचार केला क्रिम्सनचा 130 120 ते 140 दिवस हार्वेस्टिंग लागतात. तर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत हार्वेस्टिंग होईल असं आपण पाहिलं पाहिजे. जीवन भवर विचारतायत, परदेशात असणाऱ्या आरा 15च्या तुलनेत आपल्याकडे साईज कमी वाटते का? नाही वाटत, अजिबात नाही. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, 4 महिन्याचा प्लॉट होता. आपण जर विचार केला आत्ता जो तुम्ही पाहिला मगाशी मी दाखवलं 20-21 साईज हा सगळा मुद्दा नाही आहे. खायला किती चांगली आहे, कुरकुरीतपणा कसा आहे, क्रंचीनेस कसा आहे, त्यानंतर गोडी किती आहे, त्यानंतर टिकाऊपणा किती आहे. साईजने कुठलं विकतं असं नाही आहे. साईजने आपण भरपूर कोदे घेतलेत, आपण भरपूर अडचणी तयार केल्या आहेत. साईज हा पहिला मुद्दा डोक्यातून काढला तर तुमची आरा 15ला इनबिल्ट साईज आहे. तर तिची नॅचरल साईज 18-20 झाली, 21 झाली. त्याच्यापेक्षा जास्ती साईज आपल्याला नको पण आहे, काही गरज नाही आहे. पण ती खाण्यायोग्य द्राक्ष जर करायचे असेल तर साईज हे डोक्यातून काढलं पाहिजे. तुमची इझी बिझी 18 ते 20 mm साईज होते. बबलू शेठ मोरे विचारतायत, आरा 15 वर्षात आरा 15 वर्षात 2 क्रॉप घेताना पर एकर वेट किती मिळाले? कोणत्या छाटणीत क्वालिटी चांगली मिळाली? ॲक्च्युली हे जे ट्रायलच चालू आहे, मागच्या छाटणीला आपण म्हणजे घेतलं 9 टन निघाला होता आणि पहिल्या वर्षाचा प्लॉट होता त्याला 3.5 टन माल निघाला होता. म्हणजे 9, 3.5, 12.5 टन माल निघाला होता. पण ह्या जोपर्यंत 3 वर्षे सलग करणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही कन्क्लुजनला येऊ शकत नाही. त्यामुळे आपण आता आम्ही जे काही शेतकऱ्यांना आरा 15 दिलं आहे तर ते रेग्युलर सीझन म्हणूनच सगळ्यांनी करायचं आहे आणि सगळ्यांना आपण त्या पद्धतीनेच गाईडलाईन देतोय. ह्या वेगवेगळ्या ट्रायल चालल्या, ट्रायलवर मला वाटत नाही की आपण बोलणं पण चुकीचं आहे किंवा काय होतं ते अननेसरी त्याच्या अपेक्षा किंवा काही गोष्टी मनात हे होतात आणि मग त्याच्यावर अननेसरी चर्चा चालू होते आणि त्याचं ते कुठेतरी वेळ. आणि आपल्याकडे जे व्हॉट्सॲप आहे, मीडिया आहे, एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की एवढं आहे की त्याच्यात चांगल्यापेक्षा वाईट गोष्ट जास्ती चर्चा होते. त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करण्याच्याऐवजी त्यापेक्षा आपण जे आहे ज्यावेळेस रिझल्ट्स येतील, ट्रायल्स 3 वर्ष सलग येतील. मग असे रूट स्टॉकचं सांगितलं मी, पॉल्सन का ओन रूट का डॉगरीज हे सगळं, किंवा आता आपण जवळपास 7-8 रूट स्टॉक आणलेत. ते रूट स्टॉकवर आपण वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या पण व्हरायटी लावणार आहे आपण त्या. तर हे जे 4-5 वर्ष पुढचे जे आहेत हे नाशिक इंडस्ट्रीला कलाटणी देणारे आहेत. 5 वर्षानंतर मात्र पुढचे 20 वर्ष नाशिकला किंवा आपल्या भारतीय नाशिक म्हणण्यापेक्षा भारतीय द्राक्षाला कुठलीही अडचण येणार नाही, कारण आपण जगासोबत बदलत आहोत. त्यांचाच प्रश्न आहे, जर एकच छाटणी घेतली तर मॅक्झिमम किती उत्पादन घेऊ शकतो? माझं काय मत आहे की मॅक्झिमम उत्पादन म्हणण्या जो विषय आहे आपल्याला 10-12 टन 100% हार्वेस्ट एक्सपोर्ट हा आपण जर मुद्दा डोक्यात ठेवला तर इझी बिझी आपल्याला मिनिमम 50 रुपये रेट पकडले, 70, 80, 90 काय मिळतील ते मिळतील, तरीही तुम्हाला 6 लाख रुपये इझी होतात. 2.5 लाख 50,000 रुपये तुमचा खर्च कमी. त्यानंतर थॉम्सनच्या व्हरायटी कंपॅरिझनमध्ये त्यानंतर अचानक काही अडचण आली, पाऊस पडला तर तिथं तुमचं नुकसान नाही. तर ह्या सगळ्या जमेच्या जर बाजू पाहिल्या तर 10-12 टन उत्पादन जर घेतलं तर आपण पुढचे 15. फक्त एक मला सांगायचं आहे की ज्यावेळेस मी एकदा द्राक्षबाग लावेल तर मी पुढचे 25 वर्ष काढणार नाही हे. आणि मग 25 वर्ष काढायचे नाही तर मी काय केलं पाहिजे? रिपिंग असेल, टेस्टिंग असेल, ड्रिप सिस्टम असेल, तुमचं ड्रेनेज सिस्टम असेल, मी अंतर असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी जर प्रॉपर केल्या
सायंटिफिकली केल्या, शास्त्रोक्त पद्धतीने केल्या, तर मी 25 वर्ष काढणार नाही हे जर ठेवलं तर आपल्याला पुढचे 25 वर्ष 12 टन उत्पादन घ्यायचं, आपल्याला त्यापेक्षा जास्ती काही गरज नाही आहे. ते परत त्यांचा प्रश्न तोच येतोय की माल काढणीच्या वेळेस मणिगळ जास्त दिसते, आणि दुसरा प्रश्न असा आहे की गडांचा दांडा जाड व हार्ड वाटतो कशामुळे? आता याच्यात क्लायमॅटिक सिच्युएशननुसार याचे GAचे ॲप्लिकेशन याच्यात एकदम नगण्य आहे. त्या ट्रायल्स आपल्या आता चालू आहे ह्या वर्षी ह्या सीझनला, तर त्यावेळेस तो आपल्याला कन्क्लुजनला आपण येणार आहे. म्हणजे तो प्रश्न जे काही प्रश्न आहेत ते परत तिथंच आहेत. तर ट्रायल आपण वेगवेगळ्या चालू आहे, त्याचे उत्तर तुम्हाला पुढच्या हा सीझन गेल्यानंतर 100% मिळतील. आरा 15 आपल्याकडे किती दिवसात तयार होते? आरा 15 आपण मालेगाव फॉर्मला जर विचार केला तर आपल्याकडे ती साधारण जो 195 ते 110 दिवसात ती तयार झालेली आहे. आपल्याला इकडच्या क्लायमॅटिक कंडिशनला अरुण काकांकडे आहे, रवी आप्पा बोरांकडे आपण 2 प्लॉट दिलेले आहेत. तर आपण त्यांचं मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, ह्या वर्षी आपल्याला त्याची आयडिया येईल. ह्या आता जवळपास आपल्या इथं 400-450 एकर आता झालेला आहे. नवीन ग्राफ्टिंग आता जवळपास 1000 एकरचं आता ह्या वर्षी आहे. तर ह्या स्टेप बाय स्टेप 2 वर्षात आपल्याला पण एक साधारण 110 दिवस ते 120 दिवस ते आहे. म्हणजे सॉईलनुसार ते चेंजेस होतील, ते आपल्याला पुढे उत्तरं मिळतील. मालेगाव आणि रवळगाव टेम्परेचर डिफरन्सेसचा प्लॉट तयार होण्यावरती काही फरक दिसतो का? हां, 100% तुम्ही आता जर पिंपळगावचा विचार केला, आता तुम्ही जर पाहिलं तर इगतपुरी इथं 3000 mm पाऊस पडतो, नाशिकला 950 mm पाऊस पडतो, आणि तोच मालेगावला 350 mm पाऊस पडतो. क्लायमॅटिक सिच्युएशन तुमच्या फक्त किती 35 आणि 100 135 किलोमीटरमध्ये एवढा 350चा तिकडे डायरेक्ट 3500 आहे, इकडं म्हणजे मालेगावचे 3 पट इथं आहे आणि इथल्या 3 पट तिकडे. तर क्लायमॅटिक सिच्युएशननुसार डेजचा डिफरन्स 100% त्याच्यात 5 ते 10 दिवसाचा पडेल. म्हणजे पण तीच व्हरायटी थॉम्सनमध्ये तो आहेच ऑलरेडी, पण ती व्हरायटी आपण आता रानमळा जर विचार केला तर आपल्याला तिथं जास्ती दिवस लागतात. हेवी सॉईल आहे, सॉईलच्या कंडिशननुसार क्लायमेटच्या कंडिशननुसार तो फरक पडणार आहे. अरविंद खोडे विचारतायत आणि बबलू मोरे विचारतायत, आरा 15 ची गाडी कशी मिळेल आणि महत्वाच्या अटी शर्ती काय? याचा आराची जी काडी आहे आपण पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना उपलब्ध करून देतोय. फक्त सह्याद्री शेअर होल्डर्स आहेत त्यांनाच देतोय असं नाही आहे. आपण मागच्या वर्षी 50% लोकांना नॉन शेअर होल्डर दिलं, त्यांना शेअर्स आपण करून घेतलेलं. ह्या वर्षी पण जवळपास 50% बाहेरचे शेतकरी आहेत. फक्त एक आहे आपल्याला की ग्रुपनी जाणं. आता कसं आहे, आरा 15च्या बाबतीत आपल्याला आम्ही ॲग्रोनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं पाहतोय. ॲटलिस्ट एक गावात 20 एकर असेल, सगळे ग्रुपनी मिळून गेलं आणि प्रॉपर काम म्हणजे कमीत याचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की 10/6च्या आत आम्ही मागच्या वर्षी दिलं, म्हणजे 9/6 9/5ला पण दिलं. पण जशी जेवढी कॅनोपी, हिला PGRची गरज नाही, जेवढी कॅनोपी तेवढी साईज असं हिचं. रवी आप्पा बोरांकडे आपल्याला एक कॅनोपी कडेच्या गल्लीत डायरेक्ट 2 mm चा फरक होता. का? तिथं कॅनोपी होती. मग सगळं प्रॅक्टिस सेम आहे, जमीन सेम, खतं सेम, सगळं सेम, पण 2 mm चा फरक का पडला? तर कॅनोपी, जेवढी कॅनोपी तेवढी तिला साईज आहे. याचा अर्थ असा नाही की कॅनोपी 20 फूट आहे म्हणून 40 mm साईज होईल, पण आपल्याला एक इझी बिझी 18-22 mm साईज जर पाहिजे असेल तर 10/6 अंतर तिला भारतीय ते आराचे जे ब्रीडर आले होते त्यांनी पण बरेच प्लॉट पाहिले, इथलं क्लायमेटिक सिच्युएशन त्यानुसार आपण 10/6 अंतर हे आम्ही रिकमेंड करतोय आणि सगळ्यांनी त्याच पद्धतीने जावं. नखकूर तोडून पोट भरू नका. जुनाच बाग आहे, मग अँगलच आहे, खर्च होतोय, ह्या वर्षी पैसेच नाही झाले, तर त्यापेक्षा आपल्याला नवीन व्हरायटी लावायची तर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही सगळं गाईडलाईन, रिपिंग, तुमचा ड्रीप कुठली, तुम्हाला सॉईल करेक्शन काय करायचं आहे, हे सगळं टेक्निकल बाबी ह्या जागतिक लेवलच्या ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला आपण सह्याद्री म्हणून फ्री ऑफ कॉस्ट आपण हे करतोय, कुठलाही चार्ज देत नाही आहे. आणि प्रश्न काय होता आपला? हां, तर कुठल्याही कशी उपलब्ध होईल किंवा अटी शर्ती काय हा प्रश्न होता. तर आपण सगळ्यांसाठी उपलब्ध केलं आहे. फक्त एक की आपण सगळ्यांनी मिळून जर यांनी एकत्र आलं तर 100% हा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध आहे. आणि अटी शर्ती ह्या आपण त्याच्या ज्या आहेत की एक 20 एकर तरी क्षेत्र एका ठिकाणी पाहिजे. बाहेरच्या जिल्ह्यात आपण ते 50 एकर क्षेत्र पाहिजे. फार्मर प्रोड्युसर कंपनी करून एक गटांनी जर आले तर अजून ते सोपं जाईल, कारण हे व्हरायटी पेटंटेड व्हरायटी ही आपल्याला हे
पुढचे जर इंडस्ट्री 1,00,000, 2,00,000, 3,00,000 एकर क्षेत्र बदलायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं जरुरी आहे, एका प्लॅटफॉर्मवर येणं जरुरी आहे. आणि अटीशर्ती जर विचार केला तर याचे काही नॉमिनल फी आहे, पेटंटेड व्हरायटी आहे, त्याचे काही दरवर्षीचे रॉयल्टी आहे, नॉमिनल आहे ते एकदम, अशी काही खूप हे नाही आहे, 5% रॉयल्टी आहे. त्यानंतर तुम्हाला रेटच्या बाबतीत मिनिमम हमी आहे. ह्या सगळ्या अटीशर्ती आपण ज्यावेळेस तुम्ही तिथं येताल त्यावेळेस आपण सगळ्यांना त्या अटीशर्ती हे काय लपून राहणार नाही, तुम्हाला ॲग्रीमेंट साईन करा, तुम्हाला एक कॉपी मिळणार आहे, सगळं आहे. पण ह्या मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये सांगणं पण जरा चुकीचं आहे. ब्लॅक सॉइल मध्ये नाशिक एरियात किती दिवसात तयार होते? अरुण काका मोरेंकडे हा पहिलाच प्लॉट आहे आणि मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, त्यामुळे याचं क्रिम्सनच्या संदर्भामधला प्रश्न आहे. अच्छा, क्रिम्सनच्या संदर्भात ब्लॅक म्हणजे सॉईलमध्ये ती 140-150 दिवस क्रिम्सन घेते. हेल्दी प्लांट असेल तर बेटर क्वालिटी आणि कलरसाठी नंबर ऑफ बंच किती ठेवावे क्रिम्सनला? क्रिम्सनला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 20 बंचमध्ये पण 9.5 टन माल निघाला. 30-35 बंच च्या पुढे 30 बंच खूप झाले. म्हणजे तुम्हाला परत तिथं डिस्टन्स आलं, तुमची सॉईल कशी आहे, तुमचा रूट स्टॉक काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण याच्यात जो विषय आहे, माझं स्वतःचं उदाहरण दिलं की 20 बंचला 9.5 टन माल निघाला होता. बबलू मोरेंचेच हे सर्व प्रश्न आहेत. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये अवकाळी पाऊस झाल्यास थॉम्सनच्या तुलनेत सेन्सिटिव्ह वाटते का गळकुजीला? माझा प्लॉट मागच्या 3 वर्षापासून, आमचा मालेगाव फार्म असेल किंवा माझा सासऱ्यांचा प्लॉट असेल, तर मागच्या 3 वर्षापासून फ्लॉवरिंगमध्ये दरवर्षी 10 दिवस पाऊस आहे किंवा 8 दिवस, 7 दिवस, 5 दिवसात कुठलाच फ्लॉवरिंगचा पिरियड गेला नाही आहे. त्यात कूज 1% सुद्धा झालेली नाही आहे क्रिम्सनमध्ये. हार्वेस्टिंग पिरियडला 50 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्यास क्रॅकिंगची अडचण येते का? क्रिम्सनच्या बाबतीत असं अजून काही घडलेलं नाही, त्या स्टेजला आलेलं नाही. पण आराच्या बाबतीत जे घडलं 160 mm पाऊस होऊन क्रॅक झाला नाही. पण क्रिम्सन थॉम्सनपेक्षा खूप स्टर्डी आहे, कारण लेट आपण ती घेतली नाही किंवा त्यावेळी तेवढा पाऊस पडलेला नाही. आपल्याला सगळ्यात मेन काय आहे की आरा आपण जूनला हार्वेस्ट केली, त्यामुळे आपल्याला त्याचं टेस्ट झाली. तर सगळ्यात महत्त्वाचं की आहे की क्रिम्सनच्या बाबतीत असं कुठलंही ट्रायल किंवा असं काही सिच्युएशन आली नाही, पण ती थॉम्सनपेक्षा सगळ्या बाकीच्या व्हरायटीपेक्षा एकदम स्टर्डी आहे. सनलाईट मॅनेज करण्यासाठी शूट्स बांधून घेणे फायद्याचे आहे का? हो, मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं. शूट बांधून घेणे, खालची तळाचे 2-3 पानं काढणे आणि तो सनलाईट रिफ्लेक्ट होऊन कलर येण्यासाठी त्याचा मदत होणार आहे. हेल्दी प्लॉट पर एकर किती यील्ड देतो आणि दर कसा मिळतो? तुम्ही जर दराच्या बाबतीत विचार केला तर थॉम्सनपेक्षा 10 ते 20 रुपये तुम्हाला प्लस दर मिळतात. त्यानंतर जर उत्पादन विचार केला तर मागच्या वर्षी आपण श्रीराम भाऊंकडे 13 टन एकरी हार्वेस्ट केलेला आहे. एकरी 9 पासून तर 10, 12, 11 टन काहीच अडचण नाही आहे. अतिशय